वेलकम टू गायरस एज्युकेशन. ऑसिलेशनमध्ये आता आपण फेज ऑफ एसएचएम ह्या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत. आपण अर्लियर सेशन्समध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचे मोशन पॅरामीटर्स शिकलो. त्या व्यतिरिक्त आपण ॲम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी हे ॲडिशनल पॅरामीटर देखील शिकलो बिकॉज द मोशन इज पिरियडिक मोशन. त्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर. ठीक आहे. सो हा मुद्दा देखील आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काम येणार आहे. सो इथे आज जो टॉपिक आहे आपला तो आहे फेज ऑफ एसएचएम. म्हणजे इट इज नथिंग बट द वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी इन द सेट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज विच आर यूज टू डिस्क्राईब द मोशन प्रॉपरली. सी मित्रांनो, आपल्याकडे पोझिशन ऑफ पार्टिकल आहे, मीन्स डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, बट दॅट डिस्प्लेसमेंट अलोन विल नॉट हेल्प अस टू डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. जी ऑसिलेशनची अवस्था आहे, जी ऑसिलेशनची स्टेट आहे, जी परिस्थिती आहे ॲट द गिवन इन्स्टंट ऑफ टाइम, दॅट कुड नॉट बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डिस्प्लेसमेंट अलोन. बिकॉज जर आपल्याला डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन ऑफ पार्टिकल माहिती झाली ॲट पर्टिक्युलर टाइम, सो त्या पोझिशनला, त्या डिस्प्लेसमेंटला फ्रॉम द मेन पोझिशन देर इज अ पॉसिबिलिटी दॅट द व्हेलॉसिटी विल हॅव आयदर इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑर इन निगेटिव्ह डायरेक्शन. कारण तिथे व्हेलॉसिटी दोन प्रकारे एक्झिस्ट होऊ शकते, पॉझिटिव्ह डायरेक्शनकडे किंवा निगेटिव्ह डायरेक्शनकडे. मग इन सच अ केस दॅट सिंगल क्वांटिटी विल नॉट हेल्प अस टू एक्झॅक्टली टू डिस्क्राईब एक्झॅक्टली द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑर द स्टेट ऑफ ऑसिलेशन, राईट. मग आपण नुसतं व्हेलॉसिटी जर घेतलं तर अगेन व्हेलॉसिटी कॅन हॅव टू डिफरंट पोझिशन्स, मीन्स टू डिफरंट व्हॅल्यूज ऑफ व्हेलॉसिटीज आर, टू डिफरंट डायरेक्शन्स ऑफ व्हेलॉसिटीज आर पॉसिबल. जर नुसतं व्हेलॉसिटीच्या बेसिसवर आपण डिस्क्राईब करायला गेलो पोझिशनचं, अँड अगेन त्या दोन्ही रिपीट होतील ड्युरिंग इन द सक्सेसिव्ह ऑसिलेशन. मग आता जर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे जर सिंगल किंवा एकट्या घेऊन जर आपण डिस्क्राईब करायला गेलो ऑसिलेशनची स्टेट, तर त्या ठिकाणी ह्या अडचणी येऊ शकतात आणि एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळणार नाही. सो मग आपण काय केलं, सो वी हॅव coined the third physical quantity phase of SHM. It is nothing but simply an angle. तो फक्त एक अँगल असतो. Rather I can say it is the angular displacement of a reference particle which is supposed to be performing circular motion on the circular motion, and its projection is nothing but the oscillation of our particle. म्हणजे ही फेज म्हणजे त्या आपण कन्सिडर केलेल्या पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, जो रेफरन्स सर्कलवर गोल फिरत असतो आणि त्याचं प्रोजेक्शन आपण ऑसिलेशनच्या स्वरूपात स्टडी करत असतो, राईट. तर हे व्हिज्युअलाइज करण्याचा भाग आहे, राईट. सो आता मग त्या ठिकाणी ते जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तर आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं ते आपण घेतो थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. नाव सिन्स इट कंटेन्स द फिजिकल क्वांटिटी टी, इट मीन्स टाइम जसा जसा चेंज होतोय आपल्याला ती फेज मिळत जाणार. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला फेज माहिती होऊ शकते विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. सो दिस इज व्हॉट इज फेज ऑफ एसएचएम. ठीक आहे. सो इट इज सिम्पली अन अँगल विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऍट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम. आता याच्यात ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे त्या रेफरन्स पार्टिकलचं ते काय झालं, अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. आणि फाय म्हणजे इनिशियल फेज, म्हणजे सुरुवातीला तो पार्टिकल कुठे ते सांगणारी फिजिकल क्वांटिटी. इट कॅन बी 0, इट कॅन बी π/2, इट कॅन बी 3π/2 और इट कॅन बी 2π ऑल्सो, राईट. सो त्याला आपण इपोच असंही म्हणतो इनिशियल फेजला. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फेज ऑफ एसएचएम. याच्यात सिंपल एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन लक्षात ठेवा मित्रांनो, की डिफाईन फेज ऑफ एसएचएम. आणि येथे एक आता रिझन्स तयार होऊ शकतात, सायंटिफिक रिझन टाईप. Why displacement alone cannot be used to describe the phase of SHM, or why velocity alone cannot be used to describe the phase of SHM. ठीक आहे ना. सो अशा प्रकारचे प्रश्न तिथं शॉर्ट आन्सर मध्ये तुम्हाला तयार करता येते. नाउ लेट अस अंडरस्टँड द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ दिस फेज ऑफ SHM. लाईक पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थिटा कॅन बी. सो आता पहिली केस जर बघितली, इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, ठीक आहे, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, तर याचा अर्थ काय झाला का दिलेल्या पाथवर ही मेन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन ए, ही दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन बी, पार्टिकल ड्युरिंग ऑसिलेशन याच्यावरती पुढे मागे असा मूव्ह होतो. म्हणजे हे कम्प्लीट ऑसिलेशन तो पूर्ण करत असतो टू अँड फ्रो मोशन करून. सो मग थिटा 0 आहे याचा अर्थ काय आला का फेज 0 आहे. याचा हे काय इंडिकेट करतं. सो थिटा इज इक्वल टू 0 इंडिकेट अस दॅट द पार्टिकल इज ॲट mean position and it is about to move towards the positive extreme position.
तो आता मोशन सुरू करणार आहे आणि तो कुठे जाणार आहे, ए पॉइंट कडे म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे. ठीक आहे, मग तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे जाईल, तिथनं परत मीनला येईल, मग निगेटिव्ह कडे जाईल आणि मग परत मीनला येईल. त्यावेळेस त्याचं एक ऑसिलेशन कम्प्लीट होईल. आणि मग जर थिटा इज इक्वल टू 2π जर आपण घेतलं तर हे काय इंडिकेट करतं, याचा अर्थ काय होईल, तर याने एक ऑसिलेशन कम्प्लीट केलेलं आहे अँड नाव इट इज रेडी टू मूव्ह फॉर द सेकंड ऑसिलेशन. तसंच थिटा इज इक्वल टू जर 4π घेतलं तर याने त्याचं दुसरं ऑसिलेशन कम्प्लीट केलंय आणि तो तिसऱ्याला सुरुवात करणार आहे. म्हणजेच फॉर एव्हरी इव्हन मल्टिपल ऑफ पाय पार्टिकल विल बी ॲट मेन पोझिशन अँड इट विल स्टार्ट द नेक्स्ट ऑसिलेशन बाय मुव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. हा झाला याचा अर्थ. आता हेच जर थिटा इज इक्वल टू पाय असेल, ठीक आहे, थिटा इज इक्वल टू काय असेल, पाय रेडियन. मी इथे रेडियन घेतो. सो याचा अर्थ काय होईल का पार्टिकल मीन पोझिशनला आहे and it is about to start its first oscillation, but it will not move towards the positive extremity, rather it will move towards the negative extremity. म्हणजे या ठिकाणी तो एखादा जर आणखी पार्टिकल आपण कंपॅरिझनला घेतला तर ज्याचं इनिशियल फेज 0 आहे तर हा आउट ऑफ फेज म्हणजे याचा विरुद्ध दिशेने तो प्रवास करेल. म्हणजे थोडक्यात तो निगेटिव्ह साईडला, जसं हा पॉझिटिव्ह साईडला जाईल पहिला, मग तिथनं परत येईल आणि मग ऑसिलेशन कम्प्लीट करेल, तसं हा पहिला निगेटिव्ह साईडला जाणार, मग मीनला येणार, मग पॉझिटिव्ह साईडला, मग परत इकडे येणार. तो एक ऑसिलेशन तसं कम्प्लीट करणार. म्हणजे सेकंड ऑसिलेशनला याचा अँगल किती असायला पाहिजे, 3π. कारण एका कम्प्लीट ऑसिलेशन साठी तो किती अँगल टर्न करतो, 2π. म्हणजे सक्सेसिव्ह अँगल मध्ये ऑलवेज डिफरन्स किती पाहिजे, 2π चा. म्हणजे थोडक्यात जर थिटा इज इक्वल टू 0, 2π, 4π आणि इव्हन मल्टिपल आले तर पार्टिकल स्टार्ट एव्हरी ऑसिलेशन फ्रॉम मीन पोझिशन अँड मूव्ह टुवर्ड्स दी एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह पोझिशन. जर 5, 3π, 5π असा ऑड मल्टिपल जर आले तर त्याचा अर्थ काय होईल का प्रत्येक वेळेस पार्टिकल मीन पोझिशन पासून सुरुवात करतो आणि पहिला कुठे जातो, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीला. ठीक आहे. आता तिसरी पॉसिबिलिटी काय आहे, समजा थिटा इज इक्वल टू π/2 असेल तर याचा अर्थ काय आला मित्रांनो का पार्टिकल आता तुमचा कुठे आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम एंडला आहे आणि तिथनं तो SHM चालू करतोय. म्हणजे तो काय करेल, पॉझिटिव्ह पासनं इथे येईल, ठीक आहे, मीन पोझिशनला, मग मीन पोझिशन पासून तो बी ला जाईल आणि बी कडनं तो परत मीन पोझिशनला येईल आणि परत रिटर्न तो कुठे येईल, होम पोझिशनला ए ला. म्हणजे त्याचं ऑसिलेशन सुरू होणार आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आणि जर समजा इफ थिटा इज इक्वल टू 3π/2 असेल तर याचा अर्थ काय झाला का पार्टिकल कुठे आहे तुमचा, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे आणि तिथनं तो ऑसिलेशनला सुरुवात करेल. तो पहिला मेन पोझिशनला येईल, मग पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाईल, परत मेन पोझिशनला येईल आणि शेवट कुठे होईल त्याचा बी पॉइंटला, म्हणजे ऍट द एंड ऑफ फर्स्ट ऑसिलेशन. So this is the meaning of this different values of theta, right? So this is what is physical significance of this phase. आता याचा जर आपण ग्राफ काढायचा प्रयत्न केला ना मित्रांनो, सपोज आपण ही मेन पोझिशन घेतली, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, ही निगेटिव्ह. आता ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 0 असतो त्यावेळेस इट विल स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट O अँड इट विल मूव्ह लाईक दिस. ठीक आहे, तुम्हाला ग्राफ असा येणार आहे. या केसमध्ये ग्राफ कसा येईल तुमचा, ग्राफ विल बी लाईक दिस. हा सुरुवात 0 पासूनच होईल, तो खाली राहील. या तिसऱ्या केसमध्ये ग्राफ कसा होईल, तुमचा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी पासून सुरुवात होते म्हणून ग्राफ असा होईल. आणि चौथ्या केसमध्ये ग्राफ कसा होईल मित्रांनो, इफ यू कॅन सी, सो ग्राफ विल बी लाईक दिस. ठीक आहे. सो दिस इज π/2, दिस इज पाय, नो दिस इज 0, म्हणजे हा थोडासा तिथे पुढे राहील आणि दिस इज 3π/2. अशा पद्धतीने तुम्ही ते ग्राफ मध्ये डिस्क्राईब करू शकता. सो याच्यावर MCQs भरपूर तयार होतील, त्या व्हॅल्यूज आणि याचं मिनिंग लक्षात ठेवा. पूर्ण टॉपिक लाईन टू लाईन रीड करा. इट इज व्हेरी इट विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर दी MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू. बाकी बोर्डाचा प्रश्न क्लिअर आहे. डिफाईन्स फेज ऑफ SHM, what is the physical significance, right? So in next session we'll see how the SHM is represented graphically. So don't miss the lecture. Subscribe the channel and push the bell icon to receive the notification. Thank you.